हॅलो, वेलकम टू के के फॅशन. आज मी तुम्हाला शोल्डर मायनस चार्ट हा आपण काय यूज करतो ते मी सांगणार आहे. बऱ्याच जणांना शोल्डर मायनस चार्ट हा माहीत आहे, तो कसा यूज करायचा ते पण माहीत आहे, परंतु तो आपण का यूज करतो ते माहीत नसेल तर मग ज्यावेळेस आपला नेक हा डीप असतो, जेवढा जास्त डीप असतो तेवढे आपले खांदे उतरतात, थोडक्यात शोल्डर आपलं खाली येतं. आणि ज्यावेळेस गळा आपला पॅक नेक असतो त्यावेळेस शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम येत नाही. तर मग ज्यावेळेस आपला नेक हा डीप असतो त्यावेळेस शोल्डर उतरतो. त्यामुळे आपण शोल्डर मायनस चार्ट हा डीप नेकसाठी यूज करतो. ज्यावेळेस पॅक नेक असतो त्यावेळेस हा यूज नाही करायचा, फक्त डीप नेकसाठी आपण यूज करायचा असतो. आणि शोल्डर मायनस चार्ट हा काय असतो ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत की आणि तो कसा यूज करायचा ते पण सांगणार आहेत. पण आता आपण पहिले बघूया की शोल्डर मायनस चार्ट हा आपण काय यूज करायचा. तर जेवढा आपला गळा हा जास्त डीप असतो तर तेवढे आपले खांदे उतरतात. ओके. आणि गळा जेव्हा आपला जास्त डीप नसतो त्यावेळेस आपले खांदे उतरण्याचा प्रॉब्लेम येत नाही. तर तुम्ही बघू शकतायत की आता इथे गळा दिलेला आहे, आपल्याला नेक दिला आहे 5, 6, 7, 8, 9, 10. आता इथे बघा की जेवढा जास्त डीप आहे तर जर आपण असा गळा घेतला स्ट्रेट लाईन अशी तर आपले शोल्डर उतरतात. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं असतं की शोल्डर आत यायचं असतं, म्हणजे गळा आपल्याला ह्या पद्धतीने घ्यायचा असतं. थोडक्यात म्हणजे काय की जर शोल्डर आपलं हे 7 इंच असेल तर आपल्याला इथनं थोडंसं काहीतरी मायनस करावं लागतं. ओके. आणि त्यानंतर रेडी शोल्डर घ्यायचं आणि मग गळ्याचं मार्किंग करायचं असतं. तर त्यामुळे काय होतं की आपला गळा हा उतरत नाही. तर आता मी तुम्हाला सांगते की फॉर एक्झाम्पल आपली शोल्डर जर 14 आहेत. ओके. तर 14च्या आपण हाफ केलं तर आपल्याला किती येतं, 7 येतं. ओके. आणि ज्यावेळेस आपल्याला ड्राफ्टिंग करायचं असतं, आता समजा आपला जो नेक आहे पॅक नेक हा आपण 10 इंच घेतलेला आहे आणि शोल्डर आपला आहे 7 इंच. तर शोल्डर मायनस चार्ट आपण यूज करणार ह्यावेळेस. ओके. कारण आपला जेवढा गळा डीप आहे त्यानुसार समजा आपण शोल्डर मायनस चार्ट यूज केला आणि त्या चार्टनुसार जर आपल्याला शोल्डरमधून फॉर एक्झाम्पल 2 इंच आपल्याला मायनस करायचं आहे, तर मग ते कसं मायनस करायचं. तर तुमची फुल शोल्डर किती होती 14मधनं 2 मायनस केलं आपण, किती येणार आपल्याला 12 येणार. ओके. आता 12 हे आपलं फायनल शोल्डर असणार आहेत. तर 12च्या आपण हाफ केलं तर आपल्याला किती येणार आहे, 6 येणार आहेत. तर आता फॉर एक्झाम्पल ही आपली ऑन फोल्डची साईड आहे आणि इथे आपण 6 इंचचं मार्किंग केलेलं आहे. ओके. आणि आपल्याला गळा हा 10 इंच घ्यायचा आहे 10 इंच. तर बघा आता 6 इंच आणि आपली रेडी शोल्डर आहेत समजा फॉर एक्झाम्पल आपण 3 इंच घेतली आहे, तर ही आपली 3 इंच. मग गळा आपण असा मार्क करणार. ओके. आणि समजा आपण शोल्डर मायनस चार्ट हा यूज नाही केला तर आपली पहिली शोल्डर किती होती की 14 आणि त्याचं हाफ केलं तर 7. मग हे आपलं 7 इंच ऑन फोल्ड साईड आणि हा 10 इंचचा गळा, ही तुमची रेडी शोल्डर आणि गळा अशा पद्धतीने येणार. ओके. म्हणजे हे जे शोल्डर आहे तर ते थोडंसं इकडे जाणार आहे आणि इकडे गेलं की आपले खांदे उतरतात, गळा हा आपला उतरतो. त्यामुळे काय करायचं की शोल्डर मायनस चार्ट जर आपण व्यवस्थित यूज केला तर तुमचा नेक कितीही डीप असो तर तुमचं शोल्डर उतरणार नाही आहे. ओके. मग आपण आपलं शोल्डर उतरू नये यासाठी आपण शोल्डर मायनस चार्ट हा यूज करत असतो. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो कसा यूज करायचा आहे तर ते नक्की सांगणार आहेत. अशाच नवीन नवीन टिप्ससाठी के के फॅशन इझी लर्निंग हे चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.